नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पात्र SSC GDचं आपलं फिजिकल चालू आहे भैया. 23 ऑगस्ट म्हणजे भरतीचा आपला फिजिकलचा आपला तिसरा दिवस आहे. महाराष्ट्राचा आपलं भैया पुणे तळेगावचं जे सेंटर आहे त्या सेंटरचं आपण अपडेट घेणार आहे. आज किती मुलं पास झाले, किती मुलं फेल झाले. बरेचसे मुलं आज पास व्हायचा रेशो आज जास्त आहे बाकीच्या दिवसापेक्षा पाहिलं. म्हणजे हा रेशो जसं जसं फिजिकल होत जाईल तसं तसं वाढत जाईल. म्हणजे स्टार्टिंगला पोरायला प्रॉब्लेम येत गेले, पण तसं हळूहळू ते रेशो आपला वाढत जाईल. जास्तमुळं पास होत जातील भैया लास्टपर्यंत. आणि भरती प्रक्रिया बी थोडी आपली तिथं काय म्हणता येईल त्याला वेगाने काम करत आहे. समजा आधी जे फिजिकल आपलं संध्याकाळपर्यंत चालत होतं, आज ते फिजिकल आपलं 12च्या आत सगळं पोरायचं म्हणजे सगळ्या बॅचेसची रनिंग झाली होती. ठीक आहे. आणि भैया बऱ्याचशा पोराचं अजून हॉल तिकीट नाही आलं आहे. तर आता हॉल तिकीट बी आम्ही म्हणजे लिंक लावतो मी ह्या व्हिडिओच्या खाली. हॉल तिकीटची लिंक आहे, ज्याचं अजून पण राहिलं असेल हॉल तिकीट डाउनलोड करायचं, तिथून जाऊन हॉल तिकीट भैया तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. चला तर सुरू करूया व्हिडिओला. प्रमोद चंद्रकांत पाटील. हो का? जिल्हा सांगली. हो का? हा. आज कशी होती मग प्रोसेस फिजिकलची? आज सकाळी सेंटरवर आम्ही गेलतो 4:30 पावणे 5 वाजता गेलतो. हो. पोरं चालू ते आत घे. मग सकाळी आम्ही आत गेलतो 5 वाजेपर्यंत आत गेलो सकाळी. मग त्यांनी हॉलमध्ये बसून ठेवलेली पोरं सगळी. हां. मग आमचं रनिंग पहिल्या ग्रुपला होतं, त्यामुळे आम्हाला मग सकाळी लगेच लवकर आवरून पहिल्या ग्रुपला नेलं तिकडं. डॉक्युमेंट चेंज झालं, म्हणजे नॉर्मल चेक करतात ॲडमिट कार्ड, आधार कार्ड गेटवर. हां, जास्त डॉक्युमेंट लागत नाही समजा. नाही, ॲडमिट कार्ड, आधार कार्ड, फोटो. हां. हां. मग आत हॉलमध्ये नेलं, तिथं चेक केलं सगळं. नंतर पोरं लगेच रनिंगसाठी नेली. आज लवकर नेली. ग्राउंडवरती आज लवकर झालं. म्हणजे फर्स्ट बॅच कितीला पळाली मग आज फर्स्ट बॅच 7:45 वाजताच पळाली. 7:45 वाजता सकाळी? हां, 7:45ला. तुझी पहिल्या first होती ना? ग्रुपमध्ये फर्स्ट होती माझी. मग किती टोटल होते पहिल्या ग्रुपमध्ये मुलं? पहिल्या ग्रुपला 170 मुलं होती. 170 मुलं. 170. त्यामध्ये त्यापैकी मग पास किती झालेत आज? त्यातले 110 पास झाले, 60 फेल झाले. 60 फेल झाले. हां. चांगलं आहे म्हणजे आजचा पण रेशो. 170 ची म्हणजे आज पाऊस ऊन ते जास्त काय नव्हतं, त्यामुळं आज भारी होतं. पाऊस गिऊस वातावरण व्यवस्थित होतं. म्हणजे छान होतं आज, त्यामुळं काय एवढं काय हे नाही. मग दुसरी बॅच किती बॅच होत्या टोटल आज? म्हणजे रिपोर्टिंग किती मुलांनी केली आज टोटल? टोटल 5 बॅच होत्या. प्रत्येक बॅचला 130 प्लस मुलं होती निवांत. 130 प्लस. हां, 900, 800, 900च्या आसपास मुलं होती टोटल. 800-900 मुलं टोटल होते आज. रिपोर्टिंग किती जणांचं असतं? 1500चं असते का डेली? 1500. खरं टोटल तेवढी येत नाहीत, त्यामुळे कमीच येतात पोरं. त्यापैकी समजा 700-800 मुलं येतात इथे. तेवढी येतात. बाकी मग बॅच कंटिन्यू चालू झाल्या का? फर्स्ट नंतर सेकंड, थर्ड? म्हणजे आज पहिल्यांदाच त्यांनी 1:30 वाजेपर्यंत सगळ्या बॅच रनिंग आवरून घेतलेलं. हो का? म्हणजे आज लवकर झाली सगळं प्रोसेस? म्हणजे मुलांचं त्यांनी आज उन्हाच्या अगोदर सगळ्यांचं रनिंग आवरून घेतलं. हो का? आणि बाकी बॅचमध्ये कसं असलं होता रेशो आजचा मग पास व्हायचा फेल व्हायचा? आज जास्त पोरं नाहीत फेल झाले, जास्तीत जास्त पासच झालेत. तरी पण दुसऱ्या बॅचमध्ये सगळ्या बॅच असेच होते का? 170-130? जास्त म्हणजे पहिल्या बॅचला थोडी जरा जास्त मुली होती. नंतर किती 130-140 अशीच मुली होती. हो का? मग त्यापैकी मग किती पास होत गेले तरी बी? दुसऱ्या बॅचचं एवढं काय माहित नाही, तरी पण त्या बॅचला काहीतरी 45 मुलं फेल झाली 140 मध्ये काहीतरी. 45 का 50 असंच काहीतरी. कारण आम्हाला आमचं रनिंग झालं आम्हाला टेंटमध्ये बोलून घेतलं. आम्हाला नंतर काही कळालं नाही एवढं. आणि लास्टची बॅच किती वाजता पळाली मग? लास्टची बॅच एक 12च्या आसपास पळाली. 12-12:30च्या आसपास. 12 वाजताच्या सगळं लगेच खतम होऊन गेलं. सगळं ओके केलं. हो. मग बाकी अडचण बिडचण काय येते पळताना? काय नाही. म्हणजे प्रॅक्टिस थोडं जरी असं ओके. घरी 24 बी येत असेल तर तिथं बी होऊन जाते, काही विषय नाही समजा तिथे. होऊन जाते, निवांत होऊन जाते. फक्त थांबायचं एवढं नाही, आधीमध्ये होते, व्यवस्थित होतं. कंटिन्यू पळत राहायचं फक्त? कंटिन्यू पळत राहायचं. बाकी अजून आता सोडलं किती वाजता मग तुम्हाला? आमची फर्स्ट बॅच 5:30 वाजता बाहेर आली. आता नंतर 1 तास 1.5 तासात सेकंड बॅच बाहेर येईल. म्हणजे ते बॅच वाईज सोडते का संध्याकाळी मग? बॅच वाईज सोडते. म्हणजे आपली हे असते ना, पावती असते ना आपल्या, तुम्ही हे झाला म्हणून
पास झाला म्हणून ती पावती मिळते. हा हा. ती पावती दिली की मग सोडतात सगळ्यांना. अच्छा. आणि डॉक्युमेंट तर सांगितलेस तू सोबत काय आपलं ते पेन बिन आणावं लागतं समजा सोबत. फक्त डी सर्टिफिकेट वाले हा डी सर्टिफिकेट. डोमिसाईल संघ ठेवायला सांगितलंय. हा बाकीच्याला डॉक्युमेंट आणि ते नंतर. बाकीच्यांना नंतर फक्त डी सर्टिफिकेट वाल्यांचं डोमिसाईल ते आणि आपलं वॉचचा कसा विषय घडी समजा वॉच नाही सर, अलाउड नाही वॉच. म्हणजे त्यांनी म्हणतात वॉच जर कोणी असलं तर काढून ठेवायला होती, ती वॉच घेऊन देत नाहीत. हो का? पोरं काही नेतात का लपून लपून का काही नाही? हा लपून तेवढे नेतात. हा ज्याला नाही ते समजा तिला पण हा नेतात. बाकी तर झाली समजा डाऊट. अजून काही अडचण तर नाही समजा एवढी? नाही बाकी भारी आहे, स्टाफ पण भारी आहे तिथला सगळा. मग 2-3 मुलं हाईट मध्ये कमी आहेत थोडी. हा आणि चेस्टचं विचारायचं राहिलं. चेस्ट मध्ये किती मुलं फेल होते? चेस्ट मध्ये आज 2च झाले आणि हाईट मध्ये 3. हाईट मध्ये 3 म्हणजे तुझ्या बॅच मध्ये का टोटल याच्यात? हा पूर्ण 170च्या बॅच मध्ये. तुझ्या टोटल म्हणजे 170च्या बॅच मध्ये 2 हाईट मध्ये 3 चेस्ट टोटल 5 हाईट चेस्ट मध्ये. अच्छा. म्हणजे जास्त पोरं फेल होत नाही सर? नाही तर दोघा-तिघांची उंची बसत पण नव्हती. म्हणजे 0.5 आणि 1 सेंटीमीटर कमी होती, तरी त्यांची उंची जरा ते साहेब आले त्यांनी जरा हे करून उंची बसवली त्यांची. हो का? हा. आता तर सेन्सर येत ना वाटते तिन्ही गोष्टी घ्यायला. हा सेन्सर येत ना आपलं हाईट आणि ते घ्यायला. हो एकदमच गेलं म्हणजे वजन, हाईट आणि आपली चेस्ट तिकडे डायरेक्ट दिसते. हो का? लगेच कळते. हा चल ठीक आहे भाऊ. मग धन्यवाद हा सांगितलं. चालते. हा थँक्यू.